चल लवकर, उशीर झाला आमसनी. दिना चंदे. अहो ताईसाहेब जरा दमा की, तुमच्यासारखा झटपटपणा नाही मग माझ्याकडं. होय गोदाक्का, तर चहा बनवायला टाका बरं 1 लिटर. नाही नाही नका, मी उगाच बोलले. चला चला. वहिनी साहेब कुठं निघालायसा? लावलासा नाट, आमचं काम आहे तिकडे चाललो आम्ही. तुम्हाला काय प्रॉब्लेम? बर काय काम आहे? गोदाक्का, तुमचा वयाचा मान राखतो म्हणून जास्त शेपारू नकासा, तुमच्या अवकातीत राहा. वहिनी साहेब आवाज खाली. नाही, तुमची अवकात काय ते सांगा पहिला. आता तुम्हाला वहिनी साहेब म्हणतात म्हणल्यावरती तुम्ही साहेब त्या नोकर. हेच ध्यानात ठेवा आणि तसंच वागत जावा. आम्ही कुठं चाललोय, कशाला चाललोय हे सांगायला बांधील नाही आम्ही तुम्हासनी. आणि अजून एक ध्यानात ठेवा, आम्हासनी या घराबाहेर काढायचं खूळ तुमच्या डोसक्यात असेल तर ते बाहेर काढून टाका. मी कशाला तुम्हासनी घराबाहेर काढू? ते बघितलं आम्ही. आम्हासनी या घरात घुसू देत नव्हतीस ना म्हातारे. अजून एक ध्यानात ठेवा, हे समजा आमच्या नवऱ्याच्या नावावर आहे. आता आम्हासनी इथनं बाहेर काढायची हिंमत कोणाच्या आदमी नाही. अजून एक, अहो ताईसाहेब किती ध्यानात ठेवायला लावायला सा म्हाताऱ्या माणसाला? ध्यानात नाही, मनात करून ठेवायचं. टाइम आला का आमचा जाळ तुमच्यावर कसा निघतो बघाच तुम्ही. वहिनी साहेब ध्यानात ठेवा नाहीतर मनात कोरून ठेवा. तुमचं हे गर्वाचं घर खाली झालंय आणि हितनं पुढं बी होत राहील. ह्या चांगुलपणाचं नाटक माझ्या रानाला कळलं तर तुमची काही खैर नाही. कोण कोण तुम्ही सांगणार राणा भाऊजीसनी? आव बोला की, का दातखिळी बसली तुमची? मला चाड्या करायची सवय नव्हती आणि हितनं पुढं बी नसणार आहे. त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळतेच. राणादा कुठे होता? काल राज्याला गायबच झाला सा. ते काय जरा मळ्यामध्ये काम होतं म्हणून मग वस्तीला तिकडेच थांबलो. का काय झालं? राणा भाऊजी, आजपासून आम्ही आपल्या गावात समाजसेवेची कामं सुरू करायचं म्हणतोय, तेव्हा तुमचा आशीर्वाद असू द्या. अहो मी आहे की सोबत तुमच्या. बरं थांबा, मी पटाक दिवशी आवरून येतो, मग संगडत जाऊ. नाही नाही नाही, तुम्ही थकून आलायसा, तुम्ही आराम करा, आम्ही जातो. वहिनी आराम बिराम काय नाही. अहो काय बी गरज नाही आरामाची. मी पटाक दिवशी आवरून येतो, थांबा. नाही नाही नाही, तुम्ही आराम करा, तुम्ही थकून आलायसा. आणि आमची कामं जरा आमच्या स्टाईलनी करू द्या की. हा, काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला फोन करतो. उद्या मिळून जाऊ आपण. आता आम्ही जातो. हा, येऊ का? मी बी आवरून घेतो. ताईसाहेब काय जाळ काढला हो तुम्ही त्या ढिगाऱ्यावर. म्हातारी लयच चुरूचुरू बोलायला लागले. आदन म्हणणं दणका द्यायलाच पाहिजे तिला. 1 लिटर चहाचा दणका द्या की तिला बी. काय करायला आहे? हा बोल. कुठे आहेस? चहा पिऊन झाला, आता निघालोय. हा, तुझ्या तोंडात पडलायस तू. तुला काय सांगितलं होतं आम्ही? मळ्यात कोण पोचणार?
अगं निघाले म्हणलं ना, तू कुठं आहेस? आम्ही बी निघालोय. तू पटकन पोच. त्या श्रीहरीचं काय झालं हे कळायला पाहिजे. वय वय आलो, चल चल चला. बार 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 खा निवांत काय गे साहेबराव. एक सांगू काय? नाही म्हणजे काल रातच्याला मी कुठं होतो माहितीये का? नाही म्हणजे मी जिजाच्या झोपडीकडे गेलतो, पण हे काय बघ, अरे म्हणजे ते जिजाकडे गेलो ते बरंच झालं बघ. टाइमात पोचलो म्हणून त्या बिचारीचा जीव तरी वाचला. ये घे खा. अरे अजून एक मोठी लढतर झाली रे, म्हणजे खरंच लय मोठा घोळ झाला. त्या श्रेयाला की नाही मी काल रात्री लई चोपला बघ. अरे त्या चकमकीमध्ये मला हे लागलं बघ. तुला सांगू काय, त्याला चोपल्यानंतर मी तिकडेच राहिलो रे. म्हणजे राहिलो मी. काय झालं माहितीये काय? अरे तुला सांगितलं की नाही तर माझ्याच पायताना मला मारशील बघ तू. नाही नाही म्हणजे तसलं काय झालं नाही. होय होय तसलं भलत तर काय बी झालं नाही, खरं सांगायलोय. होय आणि जिजानं मी मला सांगितलं की वावगं काय बी झालं नाही म्हणून. माझंच मला काय कळणं झालंय रे. मला वाटतंय माझं त्या जिजावर जीव यायला लागलाय. नाही 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 नाही, ते जीव बिव काय नाही. ते एकदा दणका बसलाय, पुण्यांदा नाही. आणि सच्चा पैलवान आहे मी, सच्चा पैलवान. सच्चा पैलवान कोण? जो बाईच्या वाऱ्याला बी थांबत नाही. इथनं पुढं मी सच्चा पैलवानच राहणार आहे. त्या जिजाच्या वाऱ्याला बी थांबणार नाही मी. हॅलो. हा हॅलो मालक, इकडे या जरा लवकर, महत्वाचं काम आहे. ते काय माझं बी इकडे की नाही एक महत्वाचं काम आहे. मला तिकडे येता येणार नाही. अहो मालक, अहो खरं सांगायला लागलं, लई महत्वाचं काम आहे, या लवकर इकडं. तुम्ही का असं करायलाय? अहो तुमचं बोलणं की नाही मला काकू सारखं लागायला लागले हो, आणि मला नकोय ते. बरं बाबा ये इकडं, मग तुला शिव्या घालतो, पण ये लवकर. अहो तुमच्या शिव्या बी नकोयत, त्या बी मला काकू सारखं लागायला लागणार नाही. मला नाहीच आहे तिकडं. आता जरा सांगा तुम्हीच, सांगा बोला. हॅलो राणा, अरे इकडे लवकर लढतर झालेले. काय झालंय? पोलिसांनी कळलं काय? नाही रे बाबा, पोलीस गेलेत, पण भलतीच माणसं सापडल्यात. तू ये लवकर. कोण? तू ये तर इथं, तुझ्या चक्कीत जाळणार आहे. येऊन बघ तू लवकर ये. ठेव पण आता, बोलत बसू नको. ठेव, ये लवकर. बघ साहेबराव, त्या जिजाच्या वाऱ्याला बी जायचं ना असं ठरलं होतं बघ. काय किंवा बरकत म्हणतोय रे तसं की लय मोठी लढतर झाली म्हणून. होय म्हणून तर जायला लागणार. घे हा, तू निवांत मध्ये खा, मी जाऊन येतो. काय ए जिजा, डाळ उघड. ए जिजा, जिजा. देवा, आता काय बी खरं नाही आमचं. अरे वाचव रे बाबा. हो बापू, ग बसाव जरा, ग बसा. अरे काय ग बसू, बहिणी साहेबांनी दिलेले पैसे कसं खर्च करायचं याचं प्लॅनिंग करत होतो. तर समजा डाव उधळला. आता काय करू मी देवा. ग बसा देवा, जरा ग बसा. ते बाळ 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 लावले आहे इथं. आधीच काय सुधारण झाले, मला जरा सुधरू दे, मला सुधरू दे. आधीच सुधारला असतात की नाही तर ही वेळ आली नसती. हे सगळं तुझ्यामुळे झाले पप्प्या. तुझ्यामुळे अडकून बसलो आम्ही त्यात. माझा काय संबंध? मी काय केलंय ते? ह्याच्यात ते मळ्यात यायला मला कोणी सांगितलं होतं? पण आम्हाच मी मळ्यात काय यावं लागलं? तू श्रीहरीवर नजर ठेवणार होतास. कुठे श्रीहरी? खपला श्रीहरी. हा, म्हणजे मला काय वाटतंय त्या जिजानं श्रीहरीचा रामनाम सत्य केला असेल. तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, आम्ही दोघं तमाशा बघायला जाणार होतो. असा मस्त मध्ये गजरा हातात असं पैसे उडवायचा प्लॅन बी केला होता. आम्ही दोघांनी
नोटा उडवायच्या व तुमच्या तिरडीवर. अहो कशा उडवणार, आपण समधीच तिरडीवर असणार नाही काय की? हो बापू ग बसा जरा, ग बसाओ, मला विचार करू द्या जरा. ए जिजा, दिवसेंदिवस ही केस गुंतागुंतीची होत निघाले. घोरपडे काहीतरी केलं पाहिजे ना. तर काय साहेब, रोज एक नवीन भानगड, रोज एक नवीन वाद. या दोघांच्या केस शिवाय दुसरं काही कामच राहिलं नाही असं वाटायला लागले. राणा, तू खून केला श्रेयारीचा? अहो साहेब काय बोलताय तुम्ही? अहो मी खून करेन का कधी? होय साहेब, राणाला खून करणाऱ्यातला नाहीये. होय साहेब, आणि मी का खून करेन? या जिजासाठी? बास झालं काय साहेब, लई ऐकून घेतलं तुमचं. अहो त्यो भामटा गुंड तुम्ही माझ्या गळ्यात मारला आणि आता त्याच्या खुनाचा आरोप तुम्ही एका भल्या माणसावर करायला लागलाय. अहो कितीदा सांगू तुम्हाला, त्या श्रीहरीनं माझा खून करायचा प्रयत्न केला आणि त्यातून या पैलवानानं मला वाचवलंय. पुण्यांदा सांगतो, त्या राक्षसाला जर का माझा नवरा बोललात का नाही तर हिथं पोलीस स्टेशनात जीव देतो बघा. ए जिजा जिजा, तू जरा शांत हो बरं, शांत हो आधी. अगं चिडतीस कशाला एवढी? काय चिडू नका, चिडण्यासारखं तुम्ही करायला लागलाय आणि मला चिडू नका म्हणताय बाय. बाकी काय बी म्हणा, पण पुण्यांदा त्या राक्षसाला माझा नवरा म्हणायचं नाही. किंवा खोटे पुरावे देऊन मला त्याची बायको सांगतोय ते तुम्हाला चालतंय, आणि मी स्वतः इथं सांगायला लागलोय तो माझा नवरा नाही, ते पटन हवंय तुम्हाला? ठीक आहे, नाही म्हणत तुला त्या श्रेयारीची बायको, ते कळलंच तपासात. पण श्रेयारी कुठे? अहो तो साहेब सटकला आहे. सटकला? असं कसं सटकला? तुम्हीच तर त्याला कालपर्यंत बांधून ठेवला होता. हे तुम्हीच कबूल केलं आणि आता अचानक श्रेयारी गायब. नाही नाही नाही, या केसचा तपास झालाच पाहिजे. घोरपडे चला, घटनास्थळ बघायचे आम्हाला. मुकुंद, हा घोरपडे चला बघा. नाही सर, साहेब आत पण नाहीये. तू कुठं राहतो रे? चल तुझं घर बघू, चला. इकडे जा, तुम्ही माझ्या पाठी बघून या. कुठे आहे श्रेयारी? अहो साहेब खरं सांगायला माहित नाही हो. अहो उलट त्याला आम्हाला तुमच्या ताब्यात द्यायचं होतं बघा. फोन केलता का नाही? होय केलता. अहो साहेब राणादानच खबर दिली आपल्याला. आता आम्ही जर खून केला असेल तर आम्ही कशाला खबर देऊ तुम्हाला? साहेब अहो जरा तर विश्वास ठेवा. बरं ठीक आहे, आता सध्या तर तुमच्या विरुद्ध काही पुरावा नाही, पण जोपर्यंत या केसचा तपास सुरू आहे तोपर्यंत तुम्ही हा देश सोडून जायचं नाही, कळलं काय? साहेब अहो गाव सोडून म्हणा. हा हा तेच, गाव सोडून जायचं नाही. चला घोरपडे.
कुठं गेला असेल श्रीहरी? घ्या हात धुवून घ्या. अहो मी फक्त घरी जातोय सांगायला आलतो. मग जा की घरला. मी कुठं तुला इथं राहा म्हणतोय? श्रीहरीचं प्रकरण संपत नाही तोवर मी काय तुला इथं राहा म्हणणार नाही. पण आता आलाय तर जेवून जा. जेवण बनवलंय तुझ्या करता. एक भाकरी थापली की झालं. थांबा. अहो कसं ते आता जेवणाचा बेत केला काय? एकटा सकाळपासून आधीच लय दमचाक झाले, लय पळपळ झाली हो, म्हणून म्हणतोय. आपल्या माणसासाठी करावंसं वाटतं. तू नाही का माझ्या करता त्या श्रीहरीचा घाव घेतला सांगावर? तसंच आहे. हे घे. मग काय नाही काय ते इकडे राहायला यायचं काय ठरवलं? येणारच नाही. येणार की आता मळ्यात तर यायला लागणारच की. नाही मी ते मुक्कामाचं म्हणायला लागलोय. रात्रीला येणार की मी मळ्यामध्ये. म्हणजे मळ्यामध्ये काम असतात ना, मग यावंच लागणार. ते नव पण ते तू श्रीहरीचा घाव अंगावर माझ्यासाठी झेललास ते मी कवा विसरणार नाही काय? चालतंय की. का? दोस्त दोस्त म्हणून. फक्त दोस्त? होय अजून काय असणार? दोस्तच की. आणि काय असणार? काय तुम्ही? होय कोण आलं? हा तू बोल बोल. मी मस्त गरम गरम भाकरी करतो. ये. हा वहिनी. हा राणा भाऊजी. अहो कुठं आहे सा? अहो तुमच्या पसंतीचं जेवण केलं आज आम्ही. येतायसा ना व? जेवण? अहो खास तुमच्या आवडीचा बेत केलाय हो आम्ही. लवकर या. पण ते मी आता पण बिन काय म्हणू नका सा. उगाच घरातलं जेवण असताना हाटीला तर तेलकट बिलकट खाऊ नका. काय वहिनी, मी हॉटेलमध्ये कधी जेवायला जातो काय? वय वय ते बी चांगले म्हणा. पण लवकर या, आता वाट बघतोय आम्ही. हा आओ या की मालक. होय आलो. आओ या की मालक. बसा. या या या. बघा गरमागरम भाकरी केल्या. बसा. काय झालं? जेवा की. काय घरला वहिनींनी जेवण बनवले त्यासाठीच फोन आलता. अहो मग त्यासनी सांगायचं की इकडनं जेवून येतोय ते. त्याला काय? पण त्यांनी समजा जेवण बनवले. म्हणजे आता जेवणार नाही इथं?
ताटावर न उठलो तर जेवणाचा अपमान होणार. घरला जाऊन जेवलो नाही तर घरच्या जेवणाचा अपमान होणार. काय करायचं काय करणं झाले हो. बर तू एक काम कर, आता इकडं तू एक घास खा, म्हणजे इथल्या जेवणाचा अपमान होणार नाही. आणि घरला गेला की घरचं जेव, म्हणजे तिकडच्या बी जेवणाचा मान राहील. हा काय? होय, पण एक घास आणि बाकीचं जेवण मी जेवतो. दोस्ताचं उष्ट चालतंय मला, त्याला काय होतंय एवढं. आणि ज्यादा जेवण राहिलं तर बरकत भाऊजीसनी बोलतो की. बरकत भाऊजी काय होय, एकच घास खाऊन गेला? हो, राणाजींना नंदिता बहिणींच्या हातचं जेवायचं होतं ना. कधी एकदा त्या वहिनी साहेबांच्या जाळ्यातनं बाहेर पडतोय आणि तुम्ही बंगल्यात जाताय असं झाले बघा मला. प्रयत्न सुरू आहेत. बर मी येऊ काय? हो चालेल. चाल. वहिनी हा, तुम्हाला भीती नाही ना वाटत? नाहीतर एक काम करतो, मी थांबतो इथंच खाटावर झोपतो. नाही नको भाऊजी, अहो थंडी खूप पडली आहे, तुम्ही घरी जा. पक्क ना? हो पक्क. एक काम करा, ही शिट्टी घ्या, काय वाटलं तरी जोरात शिट्टी वाजवा. कोयता घेऊन येतो बघा मी. हो, तसं काही वाटलं तर शिट्टी वाजवते. हा आणि मी वेळा उशाला ठेवूनच झोपणार आहे, त्यामुळे काही काळजी नाही. बर, काळजी घ्या ते तुम्ही. हो, आणि तुम्ही पण काळजी घ्या, पायात काही येतंय का बघून जा. होय होय, येतो. आधी या चमच्याला गार करायला पाहिजे.
त्या जिजाला वाचवण्यासाठी माझ्या संकट पंगा घेतलास, तिथं चुकलास तू. आता त्या जिजाचं काय हाल करतो ते सकाळी बघतो. त्या जिजाची शिट्टी ऐकू आली तरी काय बी करू शकणार नाहीस तू, आणि ती जिजा बी काय करू शकणार नाही, कारण काय करायचं लायकीचीच ठेवणार नाही मी तिला. पुळकायत होता ना मग तुला तिचा. ए ए ए ए मरायचं नाही तुला, जिथं राहायचं आहे. त्या जिजाचं झालेला हाल बघायचंय तुला सकाळी. ए ए मरू नकोस. ए कोण ओरडाले? काय माहित. अहो बघा की, उठा. ए तू किती बी बोंबाल, तुला वाचवायला आता कोण येऊ शकत नाही. आता तू मेलेस. ए तू किती बी बोंबाल, त्या मदतीला आता कोण बी येत नसते, लक्षात ठेव. आता तू मिलीस. आता मी हिला सोडणार नाही, एक दिवस खलास करणार हिला. तू इथं कशी काय? ह्या
बाईला घरापासून लांब ठेवायचं म्हणलं आम्ही तरी दारातच आले की. ए बाई तू खरं झोपू तरी द्या आम्हासनी. हे कशाला आलीस इथं? लाज कशी वाटत नाही होत ऐसा भिला. टिटकायची सवयच असते या बायांना. जिजा अगं तू कशाला आलीस या येळेला? कशाला आली म्हणून काय विचारतायसा गोदाक्का? राणा भाऊजीसनी घोळात घ्यायला लागली ही बाई. मला तसल्या काय सवयी नाहीत. मग या टायमाला इथं कशाला आलीस? तो श्रीहरी माझ्या माग लागला होता मला मारायला. ए बाई तू न तुझा नवरा एकमेकांची डोसकी फोडा नाहीतर एकमेकांचा जीव घ्या. आम्हाला उगा कशाला ताप? राणा भाऊजी ही बाई अजिबात चांगली नाही. ए आत्ताच्या आता थोबड काळ कर तुझं इथनं. आमच्या साध्या भोळ्या दिराला अडकवायला लागलेस काय? नवरा मारायला आलाय म्हण. राणा भाऊजी नुसती कारण सांगून घरात घुसाय बघते ही. अहो वहिनी तसं नाही. अहो खरंच तो त्यासनी मारायला आलता बघा. अहो मी टाइमच पोहोचलो म्हणून त्यांचा जीव वाचलाय. हे बघा बघा. तर तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका. तो काय येणार नाही. अजिबात घाबरू नका तुम्ही. मी आहे ना बा. आणि मी असताना अजिबात काय काळजी करायची नाही.